नाशिकला 4 दिवसांचा पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला होता आणि त्यानंतर देखील पावसाचा जोर हा नाशिकच्या शहरी भागासह ग्रामीण भागामध्ये देखील जोर जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे। खरं तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या पिकांना देखील या पावसाचा मोठा फटका या ठिकाणी बसतो। तर त्यासोबत द्राक्ष पिकं असेल, ऊसाचं पीक असेल, कांदा असेल याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं। रोगांचा देखील त्या ठिकाणी प्रादुर्भाव या पिकांवर होऊ शकतो। नाशिकमध्ये देखील आपण बघितलं तर 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं। पहाटेपासून पुन्हा पावसाचे जे ते कमबॅक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। शहरी भागामध्ये देखील पावसाची रिपरिप पाहायला मिळते। एकूणच नाशिकच्या घाटमाथ्याला देखील पावसाचा जो तो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी देखील विजेच्या कडकडाटांसह पाऊस या ठिकाणी मध्यरात्री सुरू होता। एकूणच नाशिक जिल्ह्यात संपूर्ण शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल या ठिकाणी पावसाचा जोर हा कायम असल्याचं पाहायला मिळते। उद्याचा देखील दिवस जो आहे तो पावसाचा येलो अलर्ट असणार आहे आणि त्यामुळे एकूणच आता सध्या या पावसामुळे शेतकऱ्यांचं आणि शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या ठिकाणी होत असल्याचा अंदाज आता वर्तवला जातोय। कॅमेरामन किरण कडेरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।